बायकोच्या खोट्या केसपासून आता तुम्हाला घाबरण्याची अजिबात आवश्यकता नाही आणि तुमच्या कुटुंबाला सुद्धा नाही. जुन्या कायद्यामध्ये वाईफ नवऱ्याविरुद्ध व त्याच्या कुटुंबाविरुद्ध एक क्रिमिनल केस दाखल करत होती. परंतु नवीन कायद्यानुसार ही केस आता दाखल होणे थोडे कठीण करण्यात आलेले आहे. कारण सुप्रीम कोर्टाच्या लक्षात आले की 85% केसेस ह्या मॅट्रिमोनियल केसेस ज्या आहेत ह्या फेक केसेस दाखल करण्यात येतात केवळ नवऱ्याला व त्याच्या कुटुंबाला हॅरॅस करण्याकरिता, त्यांना परेशान करण्याकरिता या केसेस दाखल करण्यात येतात. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने कोणत्या जजमेंटमध्ये याबद्दलचा क्रायटेरिया आखून दिलेला आहे आणि तो क्रायटेरिया प्रत्येक पोलीस स्टेशनला फॉलो करणे आवश्यक आहे. ते बाइंडिंग आहे, त्यांना ते फॉलो करावेच लागेल. काय गाईडलाईन्स आहेत, ते कोणतं जजमेंट आहेत, यामध्ये कोणत्या कोणत्या स्टेजेस आहेत, हे सर्व माहिती करून घेऊया आजच्या या एपिसोडमध्ये. नमस्कार, मी ॲडव्होकेट राकेश सोनटके, जस्टिस फॉर ऑल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर सर्वात आधी तुम्ही हे समजून घ्या की अशा मॅटर्समध्ये जे मॅटर्स 7 वर्षापर्यंतच्या पनिशमेंट करिता लायबल असतात त्या मॅटरमध्ये आता रुटीनली FIR दाखल करण्यात येणार नाही. समजून चला की कोणत्याही कारणाने तुमची वाईफ तुमच्या विरुद्ध व तुमच्या कुटुंबाविरुद्ध एक क्रिमिनल केस पोलीस स्टेशनला दाखल करण्याकरिता गेलेली असेल, ती रिपोर्ट देण्याकरिता गेलेली असेल, FIR दाखल करण्याकरिता गेलेली असेल, तर तिथे गेल्यानंतर ती सांगते की तुम्ही हुंडा मागितला, तिला मारझोड केली, तिच्या आईवडिलांकडून पैसे मागितले आणि तुम्ही तिला घरातून हाकलून लावले वगैरे वगैरे असे आरोप तुमच्यावरती पोलीस स्टेशनला जाऊन ती करत असते. म्हणजे तुम्ही व तुमच्या नातेवाईकांनी कशा प्रकारे तिचा छळ केला हे ती तिथे एक्सप्लेन करत असते व त्यामध्ये इतर नातेवाईकांची नावं सुद्धा ती घेत असते, इतर नातेवाईकांना सुद्धा ती गोवत असते त्यामध्ये. तर या संबंधात सुप्रीम कोर्टाचे एक जजमेंट आहे, राजेश शर्मा व्हर्सेस स्टेट ऑफ उत्तर प्रदेशचे, ज्यामध्ये सुप्रीम कोर्टाने पोलिसांना एकदम क्लिअर गाईडलाईन्स दिलेले आहेत की जर तुमच्याकडे कोणती स्त्री 498A 406 प्रमाणे केस दाखल करण्याकरिता आलेली असेल, रिपोर्ट देण्याकरिता आलेली असेल, तर आता ही केस नवीन कायदा म्हणजे BNSच्या सेक्शन 85 व सेक्शन 316 सबसेक्शन 2 प्रमाणे दाखल करण्यात येईल. तर यामध्ये सुप्रीम कोर्टाने म्हटलेले आहे की अशा प्रकारचे जर मॅटर तुमच्याकडे आले, अशी कंप्लेंट जर तुमच्याकडे आली तर ती तुम्ही अवश्य घ्या. परंतु आता तुम्ही रुटीनली FIR दाखल करू शकत नाही, अशी मॅन्डेटरीली गाईडलाईन पोलिसांना आहे. त्यामुळे आता रुटीनली FIR तुमच्यावरती दाखल होणार नाही आणि ही गाईडलाईन सर्वच पोलिसांना फॉलो करावी लागेल. तर मग सर्वात आधी पोलीस यामध्ये काय करतील, तर सर्वात आधी तुमचा हा मॅट्रिमोनियल डिस्प्यूट महिला सेलकडे फॉरवर्ड करण्यात येईल व तुम्हाला मग तेथून फोन करण्यात येईल, तुम्हाला तिथे जावं लागेल, तुम्हाला बोलवण्यात येईल. म्हणजे त्या तक्रारीमध्ये ज्यांची ज्यांची नावं टाकण्यात आलेली असेल, तुमचं आहे, त्यानंतर तुमच्या नातेवाईकांची नावं त्यामध्ये टाकण्यात आलेली असेल, त्यांना सुद्धा तिथे बोलवण्यात येईल. म्हणजे तुम्हा सर्वांना त्या महिला सेलला जावं लागेल आणि मॅक्झिमम मॅटर्समध्ये तुमच्या पुढची पार्टी ही वकिलांशी सल्लामसलत करूनच पोलीस स्टेशनला जात असते. त्यामुळे मॅक्झिमम नातेवाईकांचे, तुमच्या आजूबाजूच्या नातेवाईकांचे सर्व नावं त्यामध्ये टाकण्यात येतात, सर्वांना त्यामध्ये गोवण्यात येतं आणि ही परिस्थिती सुप्रीम कोर्टाच्या लक्षात आलेली आहे. तर या संबंधात सुद्धा सुप्रीम कोर्टाने याच जजमेंटमध्ये राजेश शर्मा व्हर्सेस स्टेट ऑफ UPच्या जजमेंटमध्ये गाईडलाईन्स याबद्दल सुद्धा दिलेली आहे. म्हणजे एक तर पोलीस रुटीनली FIR दाखल करणार नाहीत, तर सर्वात आधी तुम्हाला तिथे बोलवण्यात येईल व तुम्हाला त्या तक्रारीमध्ये काय काय आहे ते तुम्ही पाहिलं पाहिजे. परंतु तुम्ही त्याआधी एक निर्णय करणे आवश्यक आहे की तिला तुम्ही आपल्यासोबत तिथून आणायचं की नाही आणायचं. हा निर्णय तुम्ही त्या महिला सेलला जाण्यापूर्वीच करून घ्यायचा आहे. हे याच्याकरिता आवश्यक आहे की तिथे गेल्यानंतर तुम्हाला तशा अनुषंगाने, त्या अनुषंगाने बोलायला सोपं जातं. त्यामुळे तुम्ही याबद्दल आधीच क्लिअर असलं पाहिजे, याचा विचार तुम्ही आधीच केला पाहिजे. तर तुम्ही त्या महिला सेलला गेल्यानंतर सर्वात आधी तिने रिपोर्टमध्ये काय लिहिलेलं आहे, तिचे काय ॲलिगेशन्स आहेत, ते सर्व समजून घेणे आवश्यक आहे. तर तुमच्या डिफेन्समध्ये तुम्ही ज्या गोष्टी सांगायच्या आहेत, ज्या बोलायच्या आहेत, ते सर्व पॉझिटिव्हली तुम्ही सांगितलं पाहिजे व त्यांना हेही सांगता येईल तुम्हाला की आम्ही आमच्या बाजूने अतिशय सिंपल पद्धतीने हे लग्न केलेलं होतं, आम्ही कुठल्याही प्रकारे त्यांना हुंडा मागितलेला नव्हता व ती आमच्याकडे आल्यानंतर आम्ही तिला अतिशय चांगले वागवले. परंतु हिच्या डोक्यात काय होते, काय आहे हे आम्हाला अजिबात माहिती नाही. ती विदाऊट एनी रिझन घर सोडून आलेली आहे, स्व इच्छेने आलेली आहे, हे तुम्ही तिथे बोललं पाहिजे. त्याचबरोबर ती किती महिन्यापासून, किती दिवसांपासून गेलेली आहे, तुमचं घर सोडून स्व इच्छेने गेलेली आहे, हे सुद्धा तुम्ही, म्हणजे ती कालमर्यादा, तो टाइम पिरियड तुम्ही बोललं पाहिजे. किती वेळ झालेला आहे
किती दिवस झालेले आहे, किती महिने झालेले आहे हे तुम्ही सांगितलं पाहिजे. म्हणजे 4 महिने, 8 महिने, 12 महिने, किती महिने झालेले आहेत हे तुम्हाला तिथे बोलावं लागेल. म्हणजे त्या मॅटरची, तिच्यावर झालेल्या अत्याचाराची ग्रॅव्हिटी किती आहे हे पोलिसांना डिसाईड करता येईल. म्हणजे ती इतक्या महिन्यापासून गेली आणि रिपोर्ट आज देत आहे, तर त्यामध्ये किती खरेपणा आहे हे त्यांच्या लक्षात येतो. व तुम्ही हे सुद्धा बोलू शकता की जर आम्ही तिच्यासोबत त्यावेळी अत्याचार केला असता तर ती त्याच वेळी तेव्हाच पोलीस स्टेशनला आमच्या विरुद्ध रिपोर्ट देण्याकरिता आली असती. परंतु ती इतक्या दिवसानंतर रिपोर्ट देण्याकरिता आलेली आहे, म्हणजे ती विचारपूर्वक पोलीस स्टेशनला तक्रार देण्याकरिता आलेली आहे. याबद्दल तिने सल्लामसलत केलेला आहे, चर्चा केलेली आहे. त्यानंतर ती जाणून बुजून आम्हाला त्रास देण्याकरिता ही केस दाखल करत आहे. ती माझ्यावर व माझ्या कुटुंबावर एक प्रेशर निर्माण करण्याकरिता, आमच्याकडून पैसे लाटण्याकरिता ही केस दाखल करत आहे. ही खोटी केस आमच्यावरती लादत आहे. हे तुम्ही असंच्या असं पोलीस स्टेशनमध्ये जाऊन, महिला सेलला जाऊन तुम्ही बोलू शकता. तुम्ही स्पष्ट याबद्दल असलं पाहिजे. तुम्ही तिच्यासोबत कधीही क्रुएल्टी केलेली नाही. ती स्वमर्जीने, स्वइच्छेने तुमचं घर सोडून आलेली आहे. त्याचबरोबर तिच्या नातेवाईकांकडून तुम्ही कधीही पैशाची मागणी केलेली नाही, हे सुद्धा तुम्ही तिथे बोललं पाहिजे. तुमच्या वाईफने तुमच्यावरती कितीही ॲलिगेशन्स केले तरी सुद्धा पोलीस, महिला सेल तुम्हा दोघांनाही एक संधी देतं सेटलमेंटची. त्यामुळेच तुम्हाला तिथे बोलवण्यात येतं सेटलमेंट करण्याकरिता. कारण सुप्रीम कोर्टाची तशी गाईडलाईन आहे त्यांच्याकरिता, पोलिसांकरिता ही गाईडलाईन आहे की त्यांना बोलवा व त्यांच्यामध्ये मेडिएशन करून द्या आणि मेडिएशनमध्ये दोन्ही पार्टींना कन्व्हिन्स करा सेटलमेंट करण्याकरिता. त्यामुळे ज्या पद्धतीने ते तुम्हाला समजवतील, तुमच्या वाईफला सुद्धा त्याच पद्धतीने ते समजवतील व तुम्हा दोघांची ही मनं सेटलमेंटकडे कशी वळवायची याचाच प्रयत्न त्यांचा असेल. तर या सेटलमेंटमध्ये ते प्रयत्न करतील की एकतर तुम्ही एकत्र यावे किंवा मग वेगळे व्हावे म्युच्युअल डिवोर्स घेऊन. सेटलमेंटमध्ये या दोनच बाबींवरती भर देण्यात येतो. म्हणजे एफ-आय-आर दाखल करण्यात येऊ नये हाच त्यांचा प्रयत्न असतो. त्यामुळे तुम्हाला घाबरायचे अजिबात कारण नाही. हे दोन्हीही ऑप्शन तुमच्यासाठी उपलब्ध असतात. जरी एफ-आय-आर दाखल झाली तरी सुद्धा तुम्ही याकरिता पाऊल उचलू शकता. तुम्ही दोघेही जर ॲग्री झाले सेटलमेंट करिता तर एफ-आय-आर दाखल झाल्यानंतर सुद्धा तुम्ही सेटलमेंट करू शकता. म्हणजे तुम्हाला एकत्र राहण्याची इच्छा असेल किंवा म्युच्युअल डिवोर्स घ्यायचा असेल तर दोन्हीही ऑप्शन तुमच्याकरिता एफ-आय-आर दाखल झाल्यानंतर सुद्धा उपलब्ध असतात आणि त्या पद्धतीने तुम्हाला पोलीस कोऑपरेट करतील, महिला सेलवाले कोऑपरेट करतील. तर तुम्ही कोर्टाच्या भानगडीमध्ये पडण्यापेक्षा महिला सेलला त्यांच्याच मदतीने सेटलमेंट करून घ्या, आपसामध्ये समझोता करून घ्या. कारण कोर्टामध्ये एकदा मॅटर गेल्यानंतर ते मॅटर 4-5 वर्ष चालतच असतं. 4-5 वर्ष सहज लागतात आणि वकील सुद्धा शक्यतोवर लवकर सेटलमेंट होऊ देत नाही आणि त्याचमुळे काही काही मॅटर्स खूप लंबे चालत असतात आणि या टाइम पिरियडमध्ये एकमेकांचे दुश्मन म्हणजे एकमेकांची वैरी सुद्धा या पार्टीज होत असतात. त्यामुळे आमच्या मते तुम्ही दोघांनीही महिला सेललाच सेटलमेंट करणे आवश्यक आहे आणि तेच चांगलं असतं. त्यामुळे तुमचा पैसा आणि महत्वाचं म्हणजे तुमच्या आयुष्याची वर्ष वाचतात. जेवढे दिवस तुमच्या या केसेस चालतात तेवढे तुम्ही जास्त हॅरास होता, तुम्हाला टेन्शन असतं आणि त्यामुळे नातेसंबंधही खराब होऊन जातात. आपण समाजामध्ये राहतो, आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन समाजाचा बदलून जात असतो. कारण दोन्हीही पार्ट्या एकमेकांबद्दल वाईटच सांगत असतात एकमेकांच्या नातेवाईकांना. त्यामुळे नातेवाईक सुद्धा हे विरोधी होऊन जातात. एकमेकांच्या नातेवाईकांना चुकीचं सांगणं, एकमेकांच्या नातेवाईकांना भडकवणं हाच प्रकार दोन्ही पार्ट्या एकमेकांविरुद्ध करीत असतात. तेव्हा महिला सेलला तुम्ही अतिशय शांतपणे याबद्दल चर्चा केली पाहिजे आणि ज्या गोष्टी तुमच्याकडून शक्य आहेत त्या मान्य करायला काहीच हरकत नाही. परंतु जर सेटलमेंट होणे शक्यच नसेल, म्हणजे एकत्र राहणे किंवा म्युच्युअल डिवोर्स मध्ये सुद्धा ॲग्री होत नसेल, तर मग कोर्टामध्ये सुद्धा याबद्दल संधी असतेच, परंतु ते वकिलांवरती अवलंबून असतं. तर मग तुम्हा दोघांचंही एकत्र येणे जर शक्य नसेल तर मग म्युच्युअल डिवोर्स घेऊन वेगळं होणं हा ऑप्शन अतिशय चांगला ऑप्शन असतो तुमच्याकडे. कारण तुम्ही कितीही वर्ष केसेस भांडले कोर्टामध्ये तरी पण कन्क्लुजन, शेवटला पर्याय हाच असणार आहे. तुम्ही शेवटी वेगळेच होणार आहात. म्हणजे ज्या कोर्टामध्ये केसेस दाखल होणार आहेत त्याचा परिणाम हा शेवटी डिवोर्समध्येच होणार आहे. तर पोलीस स्टेशनच्या महिला सेलमध्ये जर सेटलमेंट झाले नाही तर पोलिसांना मजबुरीने मग तुमच्यावरती एफ-आय-आर दाखल करावीच लागेल. तर जवळपास सर्वच केसेसमध्ये नवऱ्याच्या इतर नातेवाईकांची सुद्धा नावं त्या कंप्लेंटमध्ये टाकण्यात येत असतात. तर सुप्रीम कोर्टाची गाईडलाईन आहे की जर वाईफ जबरदस्तीने इतर नातेवाईकांची नावं तिच्या कंप्लेंटमध्ये टाकलेली असेल, तिने टाकलेली असेल, तर ती कमी करण्याचा पोलिसांना अधिकार आहे.
कारण राजेश शर्मा व्हर्सेस स्टेट ऑफ उत्तर प्रदेशच्या या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टाच्या हे लक्षात आलेलं आहे की 85% केसेस या फेक केसेस असतात. केवळ त्या छळवणूक करण्याकरिता, पुढच्या पार्टीला त्रास देण्याकरिताच या केसेस दाखल करण्यात येतात. म्हणजे पुढच्या पार्टीवर प्रेशर निर्माण करण्याकरिता, त्यांच्याकडून पैसे लाटण्याकरिता या केसेस, खोट्या केसेस दाखल करण्यात येतात. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने याबद्दल सुद्धा गाईडलाईन दिलेली आहे की जर नवऱ्या व्यतिरिक्त त्याच्या नातेवाईकांची नावं जर कंप्लेंटमध्ये टाकण्यात आलेली असेल आणि त्या नातेवाईकांचा कोणताही रोल यामध्ये नसेल, तर मग त्यांची नावं कमी करण्याचा अधिकार पोलिसांना दिलेला आहे. म्हणजे त्यांचा रोल कितपत आहे याबद्दलची इन्क्वायरी पोलीस करतील आणि त्यांचं जर काहीही इन्व्हॉल्वमेंट नसेल तुमच्या या भांडणामध्ये, तर त्यांची नावं ही कमी करण्यात येईल आणि केवळ हजबंडच्याच विरुद्ध चार्जशीट फाईल करण्यात येईल कोर्टामध्ये. आता तुम्हाला जर अरेस्ट होण्याची भीती असेल तर याबद्दल सुद्धा सुप्रीम कोर्टाने गाईडलाईन इश्यू केलेली होती आणि ती गाईडलाईन अर्नेश कुमार व्हर्सेस स्टेट ऑफ बिहार या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टाने दिलेली होती की 7 वर्षापर्यंतच्या मॅटर्समध्ये, म्हणजे ज्या मॅटरमध्ये 7 वर्षापर्यंतची पनिशमेंट असते, त्यामध्ये अरेस्ट करण्यात येऊ नये. आणि 2014चे हे जजमेंट आहे. तर यामध्ये सुप्रीम कोर्टाने म्हटले होते की जर आवश्यकता नसेल अरेस्ट करण्याची तर अरेस्ट करण्यात येऊ नये आणि तुमचे मॅटर तर फक्त 3 वर्षापर्यंतच्या पनिशमेंट करिताच आहे. परंतु एक लक्षात घ्या की जो व्यक्ती तुमच्यावरती ॲलिगेशन्स करत असतो त्यालाच ते कोर्टामध्ये येऊन प्रूव्ह करावं लागतं. केवळ कंप्लेंटमध्ये काहीही तुमच्या विरुद्ध, तुमच्या नातेवाईकांविरुद्ध लिहिल्याने काही होत नसतं. ते प्रूव्ह करणं आवश्यक असतं आणि त्या कंप्लेंटमध्ये जे लिहिलेलं आहे ते कोर्ट मान्य करत नाही. ते कोर्टामध्ये प्रूव्ह करून दाखवावं लागतं त्या व्यक्तीला. आणि नवऱ्याचं केवळ इतकंच म्हणणं सफिशियंट आहे की मी निर्दोष आहे, मी असं काहीही केलेलं नाही, ती खोटं बोलत आहे, ती खोटं सांगत आहे, ती कोर्टाला मिसगाईड करत आहे, इतकं म्हणणं सफिशियंट असतं. तर तुम्हाला या केसमध्ये फक्त डिफेन्स करण्याचीच आवश्यकता असते. सेक्शन 85 BNS ची केस तिने लावलेली आहे, त्याच्यामुळे ती तिला सिद्ध करावी लागेल आणि ते सिद्ध होण्याकरिता याची चौकशी कोर्टामध्ये करण्यात येईल. तर तुमचे महिला सेलमध्ये सेटलमेंट झाले नाही, त्यानंतर FIR दाखल करण्यात आली तुमच्यावरती, परंतु अरेस्ट करण्यात येणार नाही. तर याही पुढे या नवीन कायद्यामध्ये म्हणजे BNSS मध्ये सेक्शन 173 सबसेक्शन 3 मध्ये क्लिअरली मेन्शन करण्यात आलेले आहे की 3 वर्षापासून ते 7 वर्षापर्यंतची शिक्षा असणाऱ्या मॅटर्समध्ये FIR दाखल करावी की करू नये याकरिता पोलीस 14 दिवसापर्यंतचा कालावधी प्रिलिमिनरी इन्क्वायरी करिता घेऊ शकतात. म्हणजे केवळ तुमचे मॅट्रिमोनियल मॅटर्सच नाही तर इतर कोणतेही मॅटर ज्यामध्ये 3 वर्षापासून ते 7 वर्षापर्यंतची शिक्षा असेल त्या मॅटर्समध्ये 14 दिवसापर्यंत पोलीस आता प्रिलिमिनरी इन्क्वायरी करू शकतात. असा तर कायदाच बनवण्यात आलेला आहे. म्हणजे कंप्लेंट आल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये ते डायरेक्ट FIR दाखल करणारच नाहीत. जोपर्यंत ते स्वतःला सॅटिस्फाईड करणार नाहीत त्या ॲलिगेशन बद्दल, तोपर्यंत ते रुटीनली FIR दाखल नाही करणार. आणि FIR जरी दाखल झाली तरी सुद्धा अरेस्टची कंडिशन आहे की सुप्रीम कोर्टाने तर स्पष्ट म्हटलेले आहे की 7 वर्षापर्यंतच्या मॅटर्समध्ये जर अरेस्टची आवश्यकता नसेल तर रुटीनली अरेस्ट करण्यात येऊ नये. परंतु जर त्यांनी अरेस्ट केले असेल तर त्याबद्दल रिझनेबल रिझन त्यांनी चेकलिस्टमध्ये लिहायला पाहिजे की अरेस्ट करण्याची आवश्यकता का होती. या व्यतिरिक्त जे ऑफेन्स हे बेलेबल ऑफेन्समध्ये मोडतात त्यांची बेल तुम्ही पोलीस स्टेशनमधूनच करून घेऊ शकता. म्हणजे याकरिता बेल घेण्याकरिता बेलेबल ऑफेन्समध्ये तुम्हाला कोर्टात सुद्धा जाण्याची आवश्यकता नाही. आणि पोलिसांनी जर अरेस्ट केले तर त्यांना चेकलिस्टमध्ये त्याचं रिझनेबल रिझन द्यावं लागेल. तर आता तुम्हाला वाईफच्या खोट्या केसमध्ये अरेस्ट केले जाणार नाही. त्याचबरोबर आणखी एक प्रोव्हिजन आहे जुन्या कायद्याच्या सेक्शन 41A CRPC प्रमाणे नोटीस इश्यू करण्यात येत होता अशा मॅटर्समध्ये, ज्या मॅटरमध्ये म्हणजे 7 वर्षापर्यंतच्या मॅटर्समध्ये ज्यामध्ये पोलिसांना वाटतं की अरेस्ट करण्याची आवश्यकता नाही, तेव्हा पोलीस सेक्शन 41A प्रमाणे नोटीस इश्यू करत होते. तर आता ती जुनी प्रोव्हिजन BNSSच्या सेक्शन 35 सबसेक्शन 3 मध्ये कन्वर्ट करण्यात आलेली आहे. म्हणजे तुम्हाला याबद्दलचा नोटीस इश्यू केला जाईल अशा मॅटर्समध्ये ज्यामध्ये अरेस्ट करण्याची आवश्यकता पोलिसांना वाटत नाही, त्या मॅटर्समध्ये सेक्शन 35 सबसेक्शन 3 प्रमाणे नोटीस इश्यू केला जाईल. आणि तुम्हाला नोटीस मिळाल्यानंतर तुम्ही पोलीस स्टेशनला जाणे आवश्यक आहे त्या तारखेवरती, आणि पोलीस तुमच्याकडून जे माहिती घेतील ती माहिती त्यांना सांगणे सुद्धा आवश्यक आहे. याचबरोबर पोलिसांना जे डायरेक्शन्स तुम्हाला देण्यात येईल ते सुद्धा तुम्ही फॉलो केले पाहिजे. त्यामुळे आता तुम्हाला जर नोटीस मिळाला असेल तर अरेस्टची चिंता नाही, अरेस्टचे टेन्शन नाही. तर या मॅटरमध्ये पोलीस
तुमच्या वाईफचं बयान घेईल, त्यानंतर तिच्यातर्फे जे साक्षीदार आहेत, तिचे आई वडील आहेत किंवा इतरही व्यक्ती आहेत, त्यांची बयानं घेण्यात येईल. परंतु तत्पूर्वी तुमच्याकडे जे तिच्या वस्तू आहेत, जे सामान असेल ते तिथे परत करण्यात येईल. पोलीस स्टेशनला तुमच्याकडून मागवण्यात येईल आणि तुम्हाला त्याबद्दलची रसीद देण्यात येईल. आणि तिच्या वस्तू, तिचे सामान तिने परत घेतल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये मग सेटलमेंटचे चान्सेस कमी होऊन जातात. त्यामुळे आमचा दोन्हीही पार्टींना असा सल्ला आहे की तुम्ही महिला सेललाच शक्यतोवर जी संधी आहे त्या संधीचा लाभ घेतला पाहिजे, त्याचा फायदा घेतला पाहिजे. तुम्ही सेटलमेंट तिथेच केले पाहिजे. कोर्टामध्ये जाण्यापूर्वीच तुम्ही सेटलमेंट महिला सेललाच केले पाहिजे. त्यानंतर एकदा बयानं झाली की मग ती चार्जशीट फुलफिल होईल व पोलिसांकडून ती चार्जशीट फुलफिल झाल्यानंतर ती कोर्टामध्ये दाखल करण्यात येईल व कोर्टामधून मग तुम्हाला समन्स इश्यू केला जाईल आणि त्या समन्सवर, त्या तारखेवरती तुम्ही कोर्टामध्ये हजर होणे आवश्यक आहे. त्या तारखेवरती तुम्ही तुमची बेल करून घ्यायची आहे. म्हणजे तिथे वकिलांची आवश्यकता राहील. तुम्ही वकील करायचा, त्यानंतर वकील तुमची बेल करतील व तुमच्या वाईफने तुमच्यावरती जे ॲलिगेशन्स लावलेले असेल ते मॅजिस्ट्रेट तुम्हाला सांगतील की तुम्ही अमुक तारखेला तिला मारपीट केली, तिला घरातून हाकलून लावले, तिला शिवीगाळ केली, तुमच्या नातेवाईकांनी कशा प्रकारे तिला त्रास दिला, हे सर्व ॲलिगेशन्स मॅजिस्ट्रेट तुम्हाला सांगतील. तर तुम्ही याबद्दल त्यांना स्पष्ट सांगायचं आहे की साहेब, हे सगळं खोटं आहे, ती खोटं बोलत आहे, मी असं काहीही केलेलं नाही, मला आरोप मान्य नाही, मला डिफेन्स करायचा आहे, असे तुम्ही कोर्टाला बोलल्यानंतर मग तुमची त्या चार्जशीटवरती साईन घेण्यात येईल व त्या चार्जशीटची कॉपी तुम्हाला सोपवण्यात येईल व त्यानंतर मग तुमच्या वाईफची कोर्टामध्ये साक्ष होईल. तिची साक्ष झाल्यानंतर तुम्हाला तिची क्रॉस एक्झामिनेशन घ्यावी लागेल, तुमचे वकील घेतील. याच प्रकारे तिच्यातर्फे जे जे साक्षीदार असतील त्यांची साक्ष होईल आणि त्यांची सुद्धा तुम्हाला क्रॉस एक्झामिनेशन घ्यावी लागेल. तर आता तुम्हाला असंही वाटू शकतं की या नवरा बायकोच्या मॅटर्समध्ये किती टाइम लागू शकतो. तर याला 4-5 वर्ष हे मॅटर्स सहज चालत असतात. कारण याबद्दल कोर्टाची सुद्धा एक ओपिनियन असते की क्रिमिनल केस कोर्टामध्ये दाखल झाल्यानंतर डोमेस्टिक व्हायलन्स, मेंटेनन्स, त्यानंतर हजबंड सुद्धा नांदवण्याची केस दाखल करू शकतो आणि या केसेस दाखल झाल्यानंतर यामध्ये सहज 4-5 वर्ष निघून जात असतात. त्यामुळे प्रत्येक केसला हा डिले होत असतो आणि फॅमिली कोर्टावरती जास्त बर्डन असल्यामुळे केसेसचं प्रत्येक पार्टीच्या 3-4 केसेस असतातच. त्यामुळे प्रत्येकच केसमध्ये फॅमिली कोर्टात 1.5 ते 2 महिन्यातून एकदाच तारीख होत असते. तर कोर्टाचे असे ओपिनियन असते की या मॅटर्समध्ये सुद्धा सेटलमेंट होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे तुमची ती क्रिमिनल केस अतिशय स्लो चालत असते. त्याचबरोबर फॅमिली कोर्टामध्ये ज्या केसेस दाखल होतात याची मर्यादा नसते. कारण एक पार्टी सेटलमेंट करिता तयार होते तर दुसरी पार्टी तयार होत नाही. यामध्ये वकिलांचा फार मोठा रोल असतो. फॅमिली कोर्टामध्ये केसेस दाखल झाल्यानंतर अतिशय मोजक्या मॅटर्समध्ये सेटलमेंट होत असते. कारण त्या पार्टीज ह्या मॅच्युअर असतात. त्यांना आपल्या आयुष्याची वेळ वाचवायची असते. जी वर्ष वाया जाणार आहेत त्या केसेस भांडण्यामध्ये ती वाचवायची असतात. त्यामुळे ते लगेच मोकळे होतात किंवा एकत्र येतात आणि यामध्ये महत्त्वाचा रोल हा वकिलांचा असतो. आणि 10-10 वर्ष हे मॅटर्स चालल्यानंतर सुद्धा आमच्याकडे आलेले आहेत आणि या केसेसमध्ये वकीलच सेटलमेंट होऊ देत नाहीत. त्यांनी त्यांच्या पार्टीचे याबद्दलचे पूर्ण माइंड वॉश केलेले असते. त्यामुळे समोरची पार्टी ही स्टिकअप असते, ती सेटलमेंट करिता नाहीच म्हणते. मग आम्हाला वेगवेगळ्या टॅक्टिक्स याकरिता यूज कराव्या लागतात आणि फॅमिली मॅटर्समध्ये सेटलमेंट होणं हे खूप चांगलं असतं. कारण आपण समाजामध्ये राहतो, संबंध महत्त्वाचे असतात. तुमच्या या एका मॅट्रिमोनियल डिस्प्यूटमुळे तुमचे 50-50 नातेवाईक हे इफेक्टेड होत असतात. याचा सुद्धा विचार करणे आवश्यक आहे. तर कोर्टामध्ये तुमच्या वाईफच्या बयानानंतर इतर तिच्याबरोबर जे साक्षीदार आहेत त्यांची सुद्धा बयानं झाल्यानंतर मग त्यामध्ये हजबंडचे स्टेटमेंट होईल आणि त्यानंतर मग आर्ग्युमेंटला केस लागेल. आर्ग्युमेंट नंतर मग जजमेंट करण्यात येईल. तर या संबंधात तुमचे काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तेव्हा जस्टिस फॉर ऑल मध्ये आज इतकंच. थँक्यू सो मच.